श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सकाळी खूप सुंदर पाण्याच्या बॉटलच्या रेमेडीचा एक उपाय सांगितला आहे, जी घरच्या घरी तुम्हाला बॉटल तयार करायची आहे। कृपया विनंती करते तो व्हिडिओ बघा, तुमच्या खूप फायद्याचा आहे। मॅजिकल बॉटल आहे। बऱ्याच जणांनी प्रश्न केला आहे की ती बॉटल कुठे ठेवायची, तर तुम्ही घरात कुठेही सुरक्षित ठिकाणी लॉकर मध्ये उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवू शकता। ती बाटली कधी मोकळी करायची नाहीये जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत आहे। रिझल्ट कमी दिसला त्यातलं सगळं सामान विसर्जन करायचं आणि दुसरं सामान पुन्हा बाटली क्लीन करून त्यामध्ये भरायचं। तर कृपया सकाळचा व्हिडिओ बघा। अत्यंत जास्त महत्त्वाचे व्हिडिओ सध्या मी टाकत आहे, जे तुम्हाला पैशाचे संपूर्ण मार्ग मोकळे करतील आणि तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देण्यास मदत करतील। पैशाशिवाय खरंच या जगात काही नाहीये, हे प्रत्येकाला माहित आहे की माणसाला जसं माणूस लागतं तसं जगायला पैसाही लागतो। संसार करायचा किंवा मुलांची लग्न, मुलांची शिक्षण, कुठल्याही गोष्टीशिवाय म्हणजे पैशाशिवाय काहीच होत नाही या जगामध्ये। कुठलंच नातं किंवा काहीच पैशाशिवाय टिकत नाही, कारण पैसा हा मूळ आहे सगळ्याचं। प्रत्येक सुख असेल, दुःख असेल, बघा तुम्ही माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, अगदी त्याला स्मशानभूमीत नेईपर्यंत लागतो तो पैसा। कुठेही उधारी अलाउड नाहीये। दवाखान्यात पेशंट ऍडमिट केल्या सुद्धा पैसा मागतात। लग्न करायचं असेल पैशाचा खर्च आहे, बाळ जन्माला घालायचंय पैशाचा खर्च आहे, बाळाचं बारसं, वाढदिवस, शिक्षण, लग्न, या सगळ्यासाठी जन्मापासून मृत्यूपर्यंत लागतो तो म्हणजे पैसा। आणि त्यासाठी सध्या लक्ष्मी प्राप्ती पैशाच्या सिरीज मी चालू केलेल्या आहेत। यातला कुठला उपाय तुमच्या कामी पडेल हे तुम्हालाही कळणार नाही, त्यामुळे जे काही बिना खर्चिक उपाय आहेत ते अवश्य करावेत ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका झाडाच्या मुळाबद्दल माहिती देणार आहे। तसं म्हटलं तर ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र किंवा वनशास्त्र यामध्ये अनेक अशी झाडे, अनेक अशी रोपे आहेत, जी घरामध्ये लावल्याने किंवा ज्याची मुळे घरामध्ये ठेवल्याने खूप जास्त फायदा होतो। मात्र आपण त्याच्यावर हळूहळू जाऊया। आज जी माहिती देणार आहे ती आजच्या व्हिडिओबद्दल बोलूया। हा उपाय तुम्हाला शनिवार रविवार असा 2 दिवस करायचा आहे। कसा करायचा आहे ते व्यवस्थित ऐका, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पुन्हा मला व्हॉट्सअपद्वारे किंवा कमेंटद्वारे प्रश्न विचारावा लागणार नाही, कारण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्येच मिळत असते। इतका व्हिडिओ क्लिअर असतो आपला की तुम्हाला प्रश्न विचारण्याची खरंच गरज उरत नाही। कुठल्याही शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे, पिरियड मध्ये चुकूनही जायचं नाही, कारण वटवृक्ष, पिंपळ वृक्ष यांच्यामध्ये देवी देवता, प्रेतात्मा यांचा वास असतो, त्यामुळे पिरियड सुटकामध्ये जायचं नाही। इतर वेळेस कुणीही जाऊ शकता, जेंट्स लोक कायमच जाऊ शकतात सुतक सोडून। तर लक्षात घ्या, शनिवारी तुम्हाला संध्याकाळच्या आत, भर 12लाही जायचं नाहीये आणि रात्र म्हणजे अंधार झाल्यावर पण जायचं नाहीये। त्यामुळे टायमिंग सकाळी 10च्या आत, संध्याकाळी 6च्या आत, दुपारी 12ला वगैरे जायचं नाहीये। लक्षात आलं? वटवृक्ष, वडाचे झाड ज्याला वटवृक्ष म्हटले जाते, अशा जुन्या, आता ताई आमच्या इथंच रोप आलंय, कुंडीत एवढंच झाड आहे, बोनसाय झाड आहे, चालेल का? नाही। जितके जुने झाड तितके त्याचे फायदे जास्त, हे लक्षात घ्या। जेवढे 50, 100, 300 वर्ष या झाडांना आयुष्य असतं, उगाच नसतं, त्यातली ताकद तेवढी वाढत असते। त्यामुळे जुने झाड, पिंपळाच्या झाडाचे उपाय सांगू दे मी, कोणत्याही झाडाचे उपाय सांगू दे, जितके जुने वृक्ष तितके ते उपयोगी असते। उगाच एवढीशी फांदी आली आहे किंवा कुंडीत रोप आलंय, मैत्रिणींनो, असं चालत नाही। एक गोष्ट क्लिअर झाली असेल, मला हे प्रश्न असतात, मला अनुभव आहे, म्हणून मला हे क्लिअर सांगावं लागतं। तर शनिवारी सांगितलेल्या वेळेमध्ये तुम्हाला थोडीशी दक्षिणा म्हणजे 50, 100, 10 रुपये, थोडंसं कुंकू घेऊन तुम्हाला जायचं आहे कुठं, पैसे, फूल आणि कुंकू, 1-2 फुलं घ्यायची आहेत,
वटवृक्षाच्या झाडाखाली जाऊन हे सगळं ठेवून यायचं आहे। आधी पैसे, त्याच्यावर कुंकू आणि मग फूल ठेवायचं आहे। दक्षिणा ठेवलेली असते, तुम्ही नमस्कार करायचा आहे झाडाला आणि झाडाची परवानगी मागायची आहे की उद्या याच वेळेत येऊन मी तुझं थोडंसं मूळ घेऊन जाईन, मला परवानगी द्यावी। ही झाली झाडाला हात लावण्याची पद्धत। उचलला हात तोडलं झाड, हे आपल्याला झाडांचे सुद्धा श्राप लागतात, हे लक्षात ठेवा। झाड सुद्धा जिवंत असण्यात मानलं जातं, झाडाला सुद्धा भावना असतात। त्यामुळं तुळस सुद्धा कुणाच्याही दाराच्या इथली पटकन उपटली आपल्या इथं लावली असं करायचं नसतं। तर तुळशीचं रोप काढतानाही परवानगी घ्यायची असते। तर चला विषयाकडे वळूया। तर तुम्हाला परवानगी घ्यायची आहे त्या दिवशी मोकळे हस्ते, म्हणजे मोकळंच घरी यायचं आहे। कुंकू वाहून कुंकवाचा करंडा घरी आणू शकता। दुसऱ्या दिवशी रविवारी त्याच वेळेत तुम्हाला तिथं जायचं आहे। त्यानंतर पारंबीचं जे मूळ असतं, ज्या लोंबणाऱ्या पारंब्या असतात, त्याचं छोटंसं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे, घरी आणायचं आहे। घरी येताना कोणाशी बोलायचं नाही, कुणी टोकलं दुसरी कामं करत करत यायचं नाही, त्याच कामाला जायचं, तेच काम करून घरी यायचं। हातपाय धुवायचे, आदल्या दिवशी सुद्धा घरी आल्यावर हातपाय धुवायचे, कोणाशी बोलायचं नाही, दुसरं कुठलं काम करायचं नाही। दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच करायचं। घरी आलात की ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं। त्यानंतर 1 रुपयाच्या नाण्यासोबत लाल कपड्यामध्ये ते तुम्हाला गुंडाळायचे, म्हणजे पोटली किंवा गुंडाळू शकता, दोन्हीतलं काहीही करू शकता। त्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र देत आहे, जो वेगळा मंत्र आहे थोडासा, तो तुम्हाला म्हणायचा आहे। मंत्र 2-3 वेळा व्हिडिओ पॉज करून ऐका, लिहून घ्या। थोडे कष्ट तुम्ही पण घ्या की ताई मंत्र लिहूनच का नाही दिला, असं नका करू। ओम, आता ओम शब्द तर साधा आहे, सगळ्यांना माहिती आहे, खूप हळू सांगते। ओम लिहून घेतला, ओम। त्यानंतर नमो, नमो शब्द पण खूप साधा आहे, ओम नमो। तिसरा शब्द ओम नमो, तिसरा शब्द चंड, चवर टिंब ट, चंड, चंड। अलसूर, अ ल ला स, पहिला उकार र, अलसूर। ओम नमो चंड अलसूर स्वाहा, ओम नमो चंड अलसूर स्वाहा, ओम नमो चंड अलसूर स्वाहा। हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, किमान 5 मिनिटं म्हणायचं आहे। ही पोटली हातात घेऊन, त्यानंतर या पोटलीला धूप दाखवायचा आहे, तुपाचा दिवा दाखवायचा आहे। हे काम तुम्हाला हा रविवार ते पुढचा रविवार करायचं आहे। त्याची दररोज पूजा करायची। लक्षात घ्या, महिला करणार असाल मध्ये पिरियड येईल असं करू नका। पिरियड वगैरे होऊन गेला की करा, म्हणजे तुम्हाला मध्ये कुठलीही अडचण येणार नाही। कारण 8 दिवस त्याच्यावर मंत्रोच्चार झाला पाहिजे, ते सिद्ध झालं पाहिजे। 8व्या दिवशी तुम्हाला हे लॉकर मध्ये ठेवायचं आहे, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा लॉकर मध्ये, किंवा पैसे जिथं ठेवता तिथं तुम्हाला हे ठेवायचं आहे। मधून अधून रविवारी काढून त्याची पूजा, म्हणजे न उघडता त्याला धूप दीप दाखवून रोज या मंत्राचं किमान 11 वेळा पठण झालं पाहिजे। पोटली कुठेही असू दे, पण 11 वेळा हा मंत्राचं पठण झालं पाहिजे। हा मंत्र तुमच्याकडे पैसा खेचून आणण्याचं काम करतो, चुंबकीयरित्या खेचून आणण्याचं काम करतो। खऱ्या शब्दात सांगायचं तर या उपायाच्या पुढे लिहिलेलं आहे करोडपती अब्जपती बनण्याचा उपाय। पण आपण एवढ्या मोठ्या वादे करायला मलाच कसं तरी वाटतं की म्हणजे माझ्या तर अपेक्षाच नाही आहेत करोडो वगैरे। मी थोडक्यात खुश असते, घरातल्या इच्छा आकांक्षा भागल्या, मुलांना सुख मिळालं बास। पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी खरंच हे उपाय करा। हे उपाय शास्त्रीय आहेत, याला धारबळ आहे, आणि त्याशिवाय तुम्हाला हे उपाय मी देत नाही। माझ्या मते तुम्हाला हा उपाय समजला असेल। ही पोटली रविवारी तुम्हाला करायची, पुढच्या रविवारी तिजोरीत ठेवायची। त्यानंतर त्या पोटलीला फक्त मधून अधून धूपदीप दाखवायचा। मात्र ओम नमो चंड अलसूर स्वाहा या मंत्राचा रोज 11 वेळा जप करायचा, आणि पोटली समोर रोज 5-10 मिनिटं रविवार ते रविवार जप करायचा। समजले का? सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली आहेत। पोटलीला हळदी कुंकू लावू शकता, 8 दिवस फूल वाहू शकता, रोज ते बदलू शकता, मात्र पोटली बांधलेली असावी, उघडी करून त्याची पूजा करायची नाहीये। तर अशा पद्धतीनं व्यावसायिक लोक
ज्यांना आपला व्यवसाय खूप वाढवायचा आहे, खूप खूप प्रगती करायची आयुष्यात, अशा सगळ्यांसाठी हा उपाय होता। कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।